यांचा हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे। रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांचा अभियंता यतिराज तुकाराम जाधव यांनी धमकी दिल्याचा अर्ज रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल आहे। या धमकी प्रकरणासंदर्भात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले। लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत अभियंता यतिराज तुकाराम जाधव यांच्याविरुद्ध त्यांनी केलेल्या कृत्याबाबत निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव रत्नागिरी नगर परिषद विशेष सभेत आज करण्यात आला। या ठरावास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी मंजुरी दिली। आता हा ठराव जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे। दरम्यान आजच्या विशेष सभेत अभियंता यतिराज तुकाराम जाधव यांनी मुख्याधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केलेला खुलासा सभागृहासमोर वाचन करण्यात आला। यतिराज तुकाराम जाधव विषय उपनगराध्यक्ष यांना शिवीगाळ झाल्याबाबत संदर्भ श्री राजेश कृष्णा तोडणकर गटनेता भारतीय जनता पार्टी यांचा दिनांक 25/1/2026 रोजीचे पत्र। उपरोक्त संदर्भित विषयांवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सर्व नगरसेवक यांनी 22/1/2026 रोजी संध्याकाळी उपनगराध्यक्ष 5:20 वाजता नगर परिषदेमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी रोहन डांगे व मुख्य अभियंता यतिराज जाधव यांच्याकडे कामाचे एस्टिमेट मागितले असता यतिराज जाधव यांच्या केबिनमध्ये बाहेर आले। यतिराज जाधव त्यांच्या केबिनमध्ये बाहेर आले व त्यांनी उपनगराध्यक्ष श्री समीर तिवरेकर यांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली। सदर घटनेचा आम्ही सर्व युतीचे नगरसेवक निषेध व्यक्त करत असून यतिराज जाधव यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करीत असून निलंबित न झाल्यास आम्ही नगर परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकावत अशा आशयाचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने सदर घटनेबाबत आपला लेखी खुलासा 48 तासाच्या आत मान्य मुख्याधिकारी यांच्या समक्ष लेखी सादर करावा असं मुख्याधिकारी साहेबांनी पत्र दिलं होतं। मान्य मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद विषय सविस्तर कायदेशीर खुलासाबाबत संदर्भ कार्यालयीन नोटीस जाव क्रमांक रणपास्ता 728 दिनांक 28/2026 रोजीची नोटीस। महोदय, आपल्या वरील संदर्भित कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे माझा सविस्तर वस्तुनिष्ठ व विनम्र खुलासा सादर करीत आहे। सदर नोटीसमध्ये माझ्यावर उपनगराध्यक्ष यांना शिवीगाळ केल्याचा तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सदरचे आरोप हे पूर्णतः तथ्यहीन व एकतर्फी स्वरूपाचे असून मी ते नम्रपणे पण ठामपणे नाकारत आहे। दिनांक 22/1/2026 रोजी सायंकाळी सुमारे 17:30 वाजता घडलेल्या घटनेदरम्यान माझ्याकडून कोणत्याही प्रकारची शिवीगाळ, धमकी, अशोभनीय भाषा अथवा शिस्तभंग करण्यात आलेला नाही। तसेच नगर परिषदेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता। उलट सदर घटनेबाबत संबंधित तक्रारदार या व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी नगर पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा NCR नंबर 0062/2026 दिनांक 22/1/2026 अन्वये नोंदवण्यात आलेला आहे। सदर नोंदीवरून घटनेदरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचे व काही गैरसमज निर्माण झाल्याचे निदर्शनास येते। ज्याच्या विरुद्ध पोलीस दप्तरी अदखलपात्र नोंद आहे त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर माझ्या विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचा निष्पक्ष व समतोल दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक असल्याचे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते। सदर घटनेबाबत प्रशासनाकडे कार्यालयीन CCTV फुटेज अथवा अन्य कोणतेही वस्तुनिष्ठ पुरावे उपलब्ध असल्यास त्यांची तटस्थ व निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, जेणेकरून वस्तुस्थिती स्पष्ट होईल व कोणताही गैरसमज राहणार नाही। मी एक जबाबदार अधिकारी असून आजपर्यंत माझ्या सेवा काळात माझ्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नाही। मी नेहमीच प्रशासनाच्या नियमांचे व शिस्तीचे पालन केलेले आहे। मी एक जबाबदार अधिकारी असून आजपर्यंत माझ्या सेवा काळात माझ्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही। माझी प्रशासकीय प्रतिमा निष्कलंक असून सदर नोटीस ही एकतर्फी तक्रारीवर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून येते। सदर घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला वैयक्तिक सुरक्षिततेबाबत वाजवी भीती, आशंका वाटली असून या सततच्या तणावपूर्ण वातावरणाचा माझ्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला आहे। या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजावर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये व वातावरण शांत व सुरळीत राहावे या दृष्टीने मी तात्पुरत्या स्वरूपात प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव सुट्टी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। सदर निर्णय हा पूर्णतः वैयक्तिक आरोग्य व परिस्थितीजन्य कारणांवर आधारित असून त्यामागे कोणताही दोष स्वीकार, गैरवर्तनाची कबुली अथवा प्रशासनावरील कोणताही आरोप अभिप्रेत नाही। वरील सर्व बाबींचा समतोल, निष्पक्ष व कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा। तसेच सदर प्रकरणाबाबत कोणताही निर्णय घेताना मला नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार योग्य संधी देण्यात यावी ही नम्र विनंती आहे। वरील खुलासा लक्षात घेऊन सदर कारणे दाखवा नोटीसीबाबत वस्तुनिष्ठ व न्यायी निर्णय घेण्यात यावा अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो। श्री यतिराज तुकाराम जाधव,
नगर अभियंता रत्नागिरी नगर. त्यानंतर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी हा खुलासा चुकीचा असल्याचे व मला जेव्हा धमकी दिली तेव्हा कर्मचारी उपस्थित होते असे सांगत सविस्तर मत मांडले. त्यानंतर सभागृहानं ठरावास मंजुरी दिली. संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाकडे केंद्रित झाले आहे. येथे शिवसेना दत्तात्रय विजय साळवे यांच्यावरती अर्ज वाचण्यात आला. ठराव दिनांक 19/1/2026 रोजी रत्नागिरी नगर परिषदेचे माननीय उपनगराध्यक्ष श्री समीर जगन्नाथ तिवरेकर यांनी नगर परिषदेचे कंत्राटी इंजिनियर रोहन उदय डांगे यांच्याकडे नगर परिषदेच्या पूर्वी झालेल्या रत्नागिरी शहरातील सुलभ सर्वेक्षण अंतर्गत शौचालयाचा झालेल्या बांधकामाबाबत विचारणा करून त्या बांधकामांचे इस्टिमेट निविदा वर्क ऑर्डर MB रोकड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपनगराध्यक्ष या अधिकाऱ्यात केली. परंतु त्यांनी ती दिनांक 22/1/2026 पर्यंत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे दिनांक 22/1/2026 रोजी उदय डांगे हे उपनगराध्यक्षांच्या केबिनचे बाहेर रोहन उदय डांगे हे उपनगराध्यक्ष त्यांचे केबिनचे बाहेरून जात होते. त्यावेळी आपल्याला केबिनच्या बाहेर येऊन थांबवणे आणि नंतर आणि परत नगर परिषदेचे कंत्राटी इंजिनियर रोहन उदय डांगे यांच्याकडे त्याच बांधकामाची कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी नगर परिषदेचे इंजिनियर यतिराज तुकाराम जाधव यांनी त्यांच्या केबिनच्या बाहेर येऊन नगर परिषदेचे माननीय उपनगराध्यक्ष समीर जगन्नाथ तिवरेकर अशासकीय भाषा वापरली. आईवरून शिवीगाळ स्वतःला काय समजतो उपनगराध्यक्ष समीर जगन्नाथ तिवरेकर यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने दावा केला. तुला बघून घेतो, मला ओळखत नाही तू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समीर जगन्नाथ तिवरेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये NCR नंबर 0061/2026 या क्रमांकाने भारतीय न्याय संहिता 223 कलम 352, 351, 2/131 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. सदर नगर परिषदेचे इंजिनियर यतिराज तुकाराम जाधव यांनी केलेले कृत्य हे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष लोकप्रतिनिधी यांचा कायदेशीर अधिकारावर बाधा आणणारे आहे. तसेच नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींना शिवीगाळ, ठार मारण्याच्या धमक्या मारण्यासाठी अंगावर धावून जाणे असे फौजदारी कृत्य करणारे आहे. नगर परिषदेचे इंजिनियर यतिराज तुकाराम जाधव यांनी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समीर जगन्नाथ तिवरेकर यांना केलेली शिवीगाळ, ठार मारण्याच्या धमक्या मारण्यासाठी अंगावर धावून जाणे या फौजदारी स्वरूपाच्या केलेल्या कृत्याबद्दल ही रत्नागिरी नगर परिषदेची विशेष सभा सर्वसाधारण सभा ही यतिराज तुकाराम जाधव यांना तातडीने निलंबित करून उपनगराध्यक्ष समीर जगन्नाथ तिवरेकर यांना शिवीगाळ, ठार मारण्यासाठी अंगावर धावून जाणे या कृत्याबद्दल चौकशी करून त्यामध्ये ते दोषी आढळत असल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करीत आहे व सदरचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय विभागीय आयुक्त तथा संचालक महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवण्याबाबत आवश्यक ती कारवाई कार्यालयाने करावी. यतिराज जाधवांनी खुलासा केलेला आहे. CCTV फुटेज अथवा नगरपालिकेतले कर्मचारी, माझ्याबरोबरचे सहकारी नगरसेवक यांनी वस्तुस्थिती त्यावेळेला पाहिलेली आहे. नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण मधील जी कामं झालेली आहेत त्या कामासाठी त्यांच्याकडे मी त्या कागदपत्रांचा पाठपुरावा करत होतो. उपनगराध्यक्ष म्हणून मी माझ्या केबिनमध्ये असताना मी वारंवार यतिराज जाधव, रोहन डांगे, पवार आणि मांडवकर यांच्याकडे मी सातत्याने त्या कागदाबाबत विचारणा करत होतो आणि ती विचारणा करणं माझं काम होतं. मी उपनगराध्यक्ष असल्या कारणाने मला त्या कागदपत्रांची माहिती देणं ते आवश्यक होतं. पण गेली 4 दिवस त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचा कागदांचा मला आणून किंवा एस्टिमेटची कागद आणून देत नव्हते. वारंवार उपनगराध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे मागणी करत होतो. 22 तारखेला माझ्या दालनामध्ये उपनगराध्यक्षाच्या आपणही स्वतः आपण याबाबत चर्चा करत होतो. त्यावेळेला काही कारणास्तव तुम्हाला तिथून बाहेर जावं लागलं.
त्यानंतर मी माझ्या दालनात बसलेला असताना रोहन डांगे हे तिथून आले, त्यांनाही मी विचारणा केली. माझ्या केबिनच्या बाहेर मी उभा असताना माझ्यावर रोहन डांगे बोलत होते. हे इतर कर्मचाऱ्यांनी बघितलेलं आहे. मी यतिराज जाधव यांच्याशी कोणत्याही प्रकारचं संभाषणही केलेलं नव्हतं. यतिराज जाधव यांनी विनाकारणे बाहेर येऊन मला अत्यंत आईच्या वर्ण घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. मी कोणत्याही प्रकारचा त्यांना प्रतिकार केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं माझ्याकडनं गैरवर्तन झालेलं नाहीये. त्यांनी दिलेला खुलासा हा पूर्णतः चुकीचा आहे. नगरपालिकेचा पहिल्यांदा नगरसेवक आणि नंतर मी उपनगराध्यक्ष झालो. या सर्व नगरसेवकांना नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या योग्य प्रकारे त्यांनी मागितलेल्या प्रत्येक गोष्टीचं निष्कलंक असं सांगणं गरजेचं होतं. पण यतिराज जाधव यांनी आकसापोटी की त्यांना त्यांची कुठली भीती वाटली देव जाणो आणि त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी परत सांगतोय, रत्नागिरी शहराची संस्कृती ही आज आदर्शवत आहे आणि त्या आदर्शवत संस्कृतीमध्ये वाढलेला मी एक नागरिक आहे. आज खरोखर अशी अवस्था विचित्र निर्माण झालेली आहे की गेली 4 वर्ष नगरपालिका प्रशासन हे चालवत होतं. कुठेही राजकीय हस्तक्षेप आम्हा नगरसेवकांचा नव्हता. काही गोष्टींमध्ये ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला प्रशासनानेच नगरसेवकांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आज 4 वर्षाच्या कालावधीत प्रशासनातले कर्मचारी हे नवीन आलेले आहेत, त्यांना माहिती नाहीये. पण नगरसेवकांबरोबर नगरपालिकेत वावरत असताना प्रशासकाचा कार्यभार आता समाप्त झालेला आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष यांना त्यांचं काम करणं आणि त्यांच्या कामाला सहयोग करणं हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं दायित्व आहे. कुठेही असा संकुचित स्वभावाने वागू नका की जेणेकरून अशी कठोर कारवाई करावी लागेल. नगरपालिकेचे रत्नागिरी शहराची जनता ही त्या नगरपालिकेची खरी मालक आहे. आम्ही विश्वस्त म्हणून निवडून आलो आहोत. आम्हाला माहिती आहे की नगरपालिकेचा कारभार कसा चालावा. या सर्व गोष्टी होत असताना मलाही मनापासून वाईट वाटलं की माझं काय चुकलंय. मी खरोखरच त्यांना काही एका शब्दात बोललेलो नव्हतो, पण कुठला आकस या यतिराज जाधवांनी ठेवला आणि त्यांनी मला येऊन आई वडिलांवरनं शिवी दिली. माझा काही संबंध नव्हता. मी यतिराज जाधवांजवळ वस्तुस्थिती मी एक शब्द बोललेला सुद्धाही नव्हतो. पण असा कर्मचारी ज्या वेळेला एखाद्या उपनगराध्यक्षाच्या अंगावर येत असतो त्यावेळेला शहरातील जनतेची, या रत्नागिरी मधील निवडून आलेल्या नगरसेवकांची, नगराध्यक्षांची खरोखरच मानसिक स्थिती ही त्यावेळेला वेगळी झाली. वस्तुस्थिती बघता कुठेही यतिराज जाधव यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. का केला नाही, कशासाठी केला नाही मला माहित नाही. काहीतरी याच्यातून चांगलं घडलं असतं. पण एकंदरीत बघायला गेला तर आज नगरसेवक नगरपालिकेत कर्मचाऱ्यांकडनं कुठलेही वर्तन हे चांगल्या पद्धतीचंच अपेक्षित करत आहात. कुठेतरी दुःख होतं की आपण ज्या वेळेला चांगलं काम करत असतो त्यावेळेला अशा कर्मचाऱ्यांनी एखादा निर्णय घ्यावा. त्यांनी त्यांचा खुलासा केलाय, पण तो खुलासा संपूर्णतः चुकीचा आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो सर्व कर्मचाऱ्यांना की आपल्याला प्रशासनाचा हा गाडा पुढे टाकायचा आहे. नगरसेवक, सभापती, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष हे कुठेही कटू निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीये.
पण प्रशासकीय कारभारात संपून गेलेला आहे. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व नगरसेवकांनी एकोप्याने येऊन या रत्नागिरी शहराचा विकासासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी आदर्शवत घ्यावा. एवढं बोलतो, थांबतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.